मित्रांनो, तर बघू शकता आपल्या जोडीला गजरा गवत आणून टाकलेले खायला. तर आज चारायला नेलंच नाही, कारण की पूर्ण पावसानं धुरे वगैरे पूर्ण ओले झाले. तर त्याच्यामुळं पूर्ण असतं ते चिबळल्या जातात, पाय फसतात त्यांचे वगैरे, आणि गवत हे जे पूर्ण तुडवलं जातं गवत वगैरे, आणि रान चिबळले तर आपले सगळे सगळं पाणीच पाणी आहे तिकडं. त्यामुळं आज चारायला नेलेच नाही. सकाळून त्याला भूस खायला टाकलं होतं. बघू शकता तुम्ही खाली इथं भूस पडलेलं आहे. तर सोयाबीन, तूर, हरभरा हे आपण 3 भुसं एकत्रित शेकलेले आहेत. ते चवाळं दिसते, चवाळ्याखाली भुसं आहेत. आपण भूस कोणालाच विकत नाही. सोयाबीनचं, तुरीचं, हरभऱ्याचं 18 एकर इथं आहे, आणि तिकडं गावाकडं समजा 7 एकर आहे. सगळं समजा 24-25 एकर शेतामधलं समजा सगळं भूस आपण घरी ठेवतो बैलाला खायला. आणि आता आपण ट्रॅक्टर घेतल्यामुळं बैलजोडी थोडी लहानच ठेवलेली आपण, गोऱ्या टाईप, गोऱ्यामध्ये जरा. तर पहिलं जेव्हा ट्रॅक्टर नव्हतं तेव्हा आपल्याकडे मोठाली बैलजोडी होती. पण आता ट्रॅक्टर असल्यामुळे जास्त काही बैलजोडीचं काम पडत नाही.